नमस्कार, मी सोनाली वक्रतुंड रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण पाहतोय व्हेज मराठा। मस्त अशी झणझणीत आणि हॉटेलसारखी चव तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही ही घरी बनवली आहे। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूया। कोबी 1 वाटी, शिमला मिरची अर्धी वाटी फ्लेवरसाठी घेतलेली आहे आणि गाजर 1 वाटी। तर इथे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि हे कोफ्त्यांसाठी सामान आहे। आणि हे ग्रेव्हीसाठी तर कांदा, कोथिंबीर, फ्रेश क्रीम, तीळ, टोमॅटो, आलं, लसूण, 2 लवंगा, 2 काळे मिरे, विलायची मोठी आहे, दालचिनी, तेजपत्ता आणि जावंत्री। तर इथे आपण कोफ्त्यांचं पीठ मळून घेऊया। तर जिरा, हळद पाव चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, गरम मसाला पाव चमचा धनेपूड आणि आता शिमला मिरची, गाजर आणि कोबीचा किस आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि आता याचे आपण बॉल करून घेऊया छोटे छोटे या पद्धतीचे। तर याच पद्धतीने मी हे सर्व बॉल तयार करून घेते आणि आता हे आपण तळून घेऊया। मीडियम आचेवरच तळायचे आहेत, आतपर्यंत तळले गेले पाहिजेत याची काळजी नक्कीच घ्या। वाव, मस्त झालेले आहेत आणि हे असे सुद्धा खायला खूप छान लागतात। तर इथे हे आपले बॉल्स तयार झालेले आहेत तळून। व्हेज मराठा ही रेसिपी थोडीशी वेळ घेते पण चव अप्रतिम देते। तर इथे आपले हे बॉल्स तयार आहेत आणि आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। तर इथे खोबरं आणि जे आपण खडे मसाले घेतले होते, तेजपत्ता, विलायची, 2 लवंगा, तीळ आणि काळी मिरी हे आधी आपण छान भाजून घेऊया। आणि याचा थोडासा रंग ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण कांदा घालूया आणि त्यात लसूण, आलं आणि हेही छान कलर थोडासा ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आणि पुन्हा टोमॅटो घातल्याच्या नंतर कोथिंबीर घालूया आणि अजून थोडंसं याला परतवून घेऊया ब्राऊन होईपर्यंत। तर थंड करून झाल्याच्या नंतर आपण हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊया आणि याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊया। तर आपली पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इकडे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये अर्धा चमचा जिरा घातलेला आहे, पाव चमचा मोहरी आणि हे छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली आहे मसाल्याची ती घालूया आणि हे छान आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत। हे मीडियम आचेवरच परतवायचं आहे। आता पाव चमचा आपण यामध्ये हळद घालूया। काळा मसाला मी 2 ते 2.5 चमचे घातलेला आहे, कारण हा तिखट कमी आहे म्हणून। आणि धनेपूड पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा। इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त करू शकता। आणि हे छान परत मिक्स करून परतवून घेऊया। आणि तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरच्या दुधावरची साई पण वापरू शकता। तर इथे मी कलर येण्यासाठी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे, अर्धा चमचा। तशी गरज लागत नाही, पण हॉटेलमधला फ्लेवर आणि हॉटेलमध्ये जशी दिसायला दिसते तशी जर हवी असेल आपल्याला व्हेज मराठा रेसिपी तर तुम्ही नक्कीच घाला। तर इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे 2 चमचे, ते मी आधीच भाजून घेतलेलं होतं। जर तुम्हाला वाटत आहे की ग्रेव्ही कमी होत आहे तर तुम्ही ह्या पिठाचा वापर करू शकता। तर इथे मी 2 ते 3 चमचे कोबी किसलेला वापरत आहे आणि तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये। आणि आता चवीनुसार मीठ घालूया
आणि आता शेवटी आपण यामध्ये फ्रेश क्रीम घालूया. यामुळे फ्लेवर थोडासा वेगळा येतो भाजीचा, तर ती नक्कीच घाला. आणि आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर मी इथे अजून पाणी घालत आहे. तर आता याला एक आपण छोटीशी उकळ काढून घेणार आहोत. तर ही ग्रेव्ही आपली परफेक्ट तयार झालेली आहे. आणि भाजी थंड झाल्याच्या नंतर तिला दाटसरपणा अजून येतो. तर इथे आपल्या भाजीला उकळ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. वाव, मस्तच कलरही खूप भन्नाट आलेला आहे, सेम हॉटेलमधल्यासारखी. तर आता यावर आपण कोथिंबीर घालूया. वाव, खूपच झणझणीत दिसायला दिसत आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तेवढीच टेस्टी आहे. तर यामध्ये आपण हे बॉल सोडूया जे बनवलेले होते ते, आणि एका डिशमध्ये मी हे सर्व करून घेणार आहे. वाव, खूपच सुंदर आणि खूप लाजवाब अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि भन्नाट अप्रतिम अशी चवसुद्धा आहे. तर यावर थोडीशी क्रीम घालूया आणि त्यानंतर कांदा घालूया थोडासा. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.